आपलं जीवन नकारात्मक आणि सकारात्मक भावनांच्या धाग्यांनी विणलेलं वस्त्र असतं. दोन्ही प्रकारच्या भावना जीवनामध्ये रंग भरत असतात आणि जगण्यात रस निर्माण करीत असतात. कधीकधी त्रासदायक ठरतात म्हणून मग नकारात्मक भावनांना जीवनातून वगळून चालणार नाहीये. तसं जर केलं तर आपलं जीवन नीरस आणि बेचव होईल. जगण्यातली मजा निघून जाईल. अर्थात तसं करणं शक्य सुद्धा नाही आणि योग्यही नाही. काळजी करायचीच आहे, पण ती कशाची? तर अतिदुःखद आणि अगदीच अकार्यक्षम किंवा आपल्याला हतबल बनवणाऱ्या नकारात्मक भावनांची. या सगळ्या नकारात्मक भावना गरजेच्या आहेत, फक्त त्यांना आवर घालता आला पाहिजे, त्यांची तीव्रता कमी करता आली पाहिजे आणि तेच आपल्याला शिकायचं आहे. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आपल्याला निसर्गाने क्षमता दिलेली आहे की आपण नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही भावनांचा अनुभव घेऊ शकू. आपल्याला आनंद होतो, आपल्याला छान वाटतं, आपल्याला काहीतरी करावंसं वाटतं. या सगळ्या सकारात्मक भावनांचा आपण अनुभव घेतोच. पण मग एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीकडे पाहून आपल्याला जलसी होते, तिच्या सारखं व्हावंसं वाटतं. त्यावेळेला त्या गोष्टीकडे फक्त नकारात्मक भावना म्हणून न पाहता आपल्याला त्यांच्यासारखं व्हावं वाटतंय, आपल्याला जलसी होतीये, म्हणजे आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी सुधारणा करण्याची गरज आहे, याचा आपल्याला कुठेतरी प्रत्यय येतो आणि आपण ती भावना फक्त भावनेपुरतीच मर्यादित न ठेवता त्यावरती काम केलं पाहिजे. अगदीच आपल्याला समोरच्यासारखं बनायचं नाहीये, पण आपल्यामध्ये आपल्याला काहीतरी सुधारणा करायची आहे याची जाणीव झाल्यामुळे आपण स्वतःवर काम करायला सुरुवात करायचं आहे. फक्त जलसी करत, स्वतःला त्रास करून घेत एकाच ठिकाणी थांबून राहायचं नाहीये. समोरची व्यक्ती त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम दर्जाचं काम करतीये ना, आपल्याला जलसी होतीये ना, मग आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कशा पद्धतीने काम करू शकतो याचा विचार करून आपल्याला स्वतःला घडवायचं आहे. त्या नकारात्मक भावनेचा उपयोग आपल्याला आपल्या कल्याणासाठी करून घ्यायचा आहे आणि म्हणूनच अशा कित्येक नकारात्मक भावना खूप गरजेच्या आहेत. कधीतरी कोणीतरी आपला अपमान करतो, आपल्याला त्याचा त्रास होतो आणि मग तिथे आपल्याला राग येतो. तो राग आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यामध्ये लावायचा आहे. समोरच्या व्यक्तीला बोलून दाखवून आपल्याला आपलं कार्य सांगायचं नाहीये. इतकं कार्य करायचं आहे की ते कार्य समोरच्याला दिसलं पाहिजे. अपमानाचा जो राग आहे ना, आणि त्या रागाची जी ऊर्जा आहे ती आपल्याला आपल्या कामामध्ये लावायची आहे. आपल्याला स्वतःला घडवण्यामध्ये, स्वतःला सिद्ध करण्यामध्ये लावायची आहे. आपलं यश बोललं पाहिजे. एखाद्या व्यक्तीने आपला अपमान केला तर त्याचं उत्तर आपल्याला आपल्या यशाने देता आलं पाहिजे, आपल्या कार्याने देता आलं पाहिजे. अशा बऱ्याच नकारात्मक भावना आहेत की ज्याच्या साहाय्याने आपण आपल्या जीवनामध्ये उंच भरारी घेऊ शकतो. आपण स्वतःवर काम करण्यासाठी त्या नकारात्मक भावनांचा उपयोग करून घेऊ शकतो. त्या नकारात्मक ज्या भावना आहेत तिला पकडून बसायचं नाहीये. त्यातून आपण काय घेतोय आणि आपण काय केलं पाहिजे, आपल्या चांगल्यासाठी त्या नकारात्मक ज्या भावना आहेत त्या वळवता आल्या पाहिजेत. सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही भावनांमधून आपण घेतोय काय, त्याचा आपल्या जीवनामध्ये काय उपयोग होतोय का, याचा विचार करता आला पाहिजे आणि ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. मनाचे व्यवस्थापन या पुस्तकामध्ये नकारात्मक भावनांचं नियंत्रण कसं करायचं हे सांगताना लेखक डॉक्टर चंद्रशेखर पांडे म्हणतात, सुखाची शक्यता वाढत असल्यामुळं सकारात्मक भावना अनुभवण्याची जी ओढ आहे ती जास्त असणं अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे जगण्याची ओढ आणि जिद्द वाढत राहते. अधिकाधिक सुख पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न आपण करतच असतो. ते प्रयत्न आपले चालूच असतात, पण त्याला कधीकधी खीळ बसते ती मधून मधून येणाऱ्या नकारात्मक भावनांच्या अनुभवामुळे. राग, विषण्णता, भीती, दुःख, अपराधीपणा इत्यादी नकारात्मक भावनांपासून कुणीही मुक्त राहू शकत नाही. कमी अधिक प्रमाणात प्रत्येकालाच नकारात्मक भावना सतावत असतातच.
त्यांचा अनुभव दुःखद तर असतोच, शिवाय तो हाती घेतलेलं काम व्यवस्थित करूही देत नाही. त्यामुळेच नकारात्मक भावना मनुष्याकरिता समस्या आणि चिंतेचा विषय बनतच असतात. नकारात्मक भावना दुःखद असल्या तरी कधीकधी आपल्या आयुष्यातील त्यांचा कार्यभाग काहीसा सकारात्मक असतो, हे आपल्याला मान्य करायला हवं. भीतीची भावना आहे म्हणून घातक गोष्टींपासून माणूस दूर राहतो आणि संपर्क जर येणारच असेल तर तो सावधगिरी बाळगतो. दुःख व्यक्त केल्यानं भावनांचा जो वेग आहे तो ओसरतो आणि हलकं वाटतं. चिंता, ताणतणाव माफक प्रमाणात असतील तर लक्ष्यप्राप्तीसाठी, ध्येयप्राप्तीसाठी त्या व्यक्तीला प्रयत्नशील ठेवतात. मनुष्याकडून बऱ्याचशा हिताच्या कृती होत असतात, त्या माफक नकारात्मक भावनेपोटीच होतात. गमतीची गोष्ट म्हणजे तरल नकारात्मक भावना कधीकधी माणसाला सुखावून देखील जातात. विरलेल्या कपड्यातली जर्जर म्हातारी पाहताना करुणेबरोबरच मनुष्याला आत कुठंतरी संवेदनशील असल्याचा अभिमान आणि आनंद वाटून जातो. थरारक दृश्य बघताना अंगावर उठणारे रोमांच आत कुठेतरी गुदगुल्या करीत असतात. आणि म्हणूनच नकारात्मक भावना जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. फक्त त्या नियंत्रणामध्ये ठेवता येणं शिकायला हवं. नकारात्मक भावनांचा स्वतःच्या कल्याणासाठी जर उपयोग करून घ्यायचा असेल तर आपण आपल्या आतमध्ये डोकावून पाहिलं पाहिजे. आपल्या आत कोणत्या भावना किती प्रमाणात आहेत याचा अभ्यास केला पाहिजे. कोणत्या वेळी आपल्याला काय वाटतं याचा विचार करून आपण कोणत्या भावनेचा उपयोग कोणती गोष्ट साध्य करून घेण्यासाठी करू शकतो याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्या पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. जीवन जगायचं म्हणजे नुसताच जगायचं का? तर नाही. प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक भावनेचा, प्रत्येक कृतीचा जेव्हा आपण अभ्यास करतो, स्वतःचं जेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो, त्यावेळेला प्रत्येक भावनेचा, मग ती सकारात्मक असोत किंवा नकारात्मक असोत, भावना असू देत, घटना असू देत, परिस्थिती असू देत, ती सकारात्मक किंवा नकारात्मक फरक पडत नाही. आपल्याला फक्त प्रत्येक गोष्टीचा आपल्या कल्याणासाठी उपयोग करून घ्यायचा आहे हे ठरवलं तर आपलं कल्याणच होतं. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला चांगलंच काहीतरी दिसतं, चांगलंच काहीतरी सापडतं आणि आपण आपलं चांगलंच करण्यामागे धावतो. अंतर्मनामध्ये डोकावत, स्वतःचा अभ्यास करत, आत्मपरीक्षण करत आपण आयुष्य जगूयात. नकारात्मक भावनांना टाळण्यापेक्षा त्या गरजेच्या आहेत. फक्त त्या भावनांकडे कोणत्या दृष्टीने पाहायचं आहे हे आपण ठरवायचं आहे. सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही भावनांचा आपण आपल्या कल्याणासाठी इथून पुढे उपयोग करून घेणार आहोत आणि सुंदर छान आयुष्य जगण्यासाठी स्वतःला तयार करत राहणार आहोत. तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी घेऊन येण्याची जबाबदारी माझी आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. आजचा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका.